यवतमाल के शेबाड़ पिंपरी में अपर तहसील कार्यालय को लेकर स्थानीय लोगों ने बड़ा आंदोलनात्मक रुख अपनाया है। क्षेत्र के नागरिकों ने उपविभागीय अधिकारी पुसद को ज्ञापन सौंपकर मांग की कि महाराष्ट्र सरकार द्वारा मंजूर किया गया अपर तहसील कार्यालय शेबाड़ पिंपरी में ही शुरू किया जाए और किसी भी हाल में दूसरी जगह स्थानांतरित न किया जाए। नागरिकों का कहना है कि शेबाड़ पिंपरी पुसद तालुका का प्रमुख राजस्व और व्यापारिक केंद्र है। राज्य महामार्ग पर स्थित होने के कारण यहाँ आम लोगों और सरकारी अधिकारियों की आवाजाही बेहद आसान है। इसके अलावा ईसापुर बांध, पेनगंगा परियोजना, कृषि, कपास व्यापार, मत्स्य व्यापार और औद्योगिक गतिविधियों के चलते इस क्षेत्र का प्रशासनिक महत्व लगातार बढ़ रहा। ग्रामीणों ने सरकार से स्पष्ट मांग की है कि जनहित को ध्यान में रखते हुए अपर तहसील कार्यालय को शेबाड़ पिंपरी में ही तत्काल शुरू किया जाए और उसे कहीं और स्थानांतरित न किया जाए, यह मांग उठ रही। नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे अमरावती विभागामध्ये अप्पर जिल्हाधिकारी तथा अप्पर तहसील कार्यालयाची घोषणा झालेली आहे, म्हणजे त्यांची निवड झालेली आहे। त्यामध्ये आपल्या पुसद येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पुसद तहसील अंतर्गत शेबाड़ पिंपरी येथे अप्पर तहसील कार्यालय नुकतंच शासनाने मंजूर केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम आमच्या शेबाड़ पिंपरी गावाला अप्पर तहसीलचा दर्जा शासनाने दिल्याबद्दल शासनाचे आभार मानतो आणि एका पत्राने, एका सूचनेने मेहरबान जिल्हाधिकारी महोदय यांनी या अप्पर तहसीलच्या दर्जा निर्मिती संदर्भामध्ये आक्षेप मागितले आहे। आजची 15 तारीख आहे, तर आम्ही शेबाड़ पिंपरी ग्रामपंचायत तथा शेबाड़ पिंपरी मंडलाच्या वतीने या ठिकाणी आज या 15 जुलै रोजी आज एक अशी शासनाप्रत निवेदन देत आहोत की शेबाड़ पिंपरी दर्जाचा, शेबाड़ पिंपरी गावाला जो अप्पर तहसीलचा दर्जा दिला त्याबद्दल शासनाचे आभार मानतो आणि सर्व आलेल्या राजकीय मंडळी आणि संबंधित प्रतिष्ठितांच्या वतीने आम्ही मेहरबान उपविभागीय अधिकारी तेव्हा उपजिल्हाधिकारी महोदय यांना जे निवेदन दिलेले आहे त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे। तो स्वीकार करून मेहरबान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री तथा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी या विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री मेहरबान इंद्रनील भाऊ नाईक या सर्वांपर्यंत पोहोचावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। डॉक्टर अजित चंदेल शेबाड़ पिंपरी येथला रहिवासी असून आज आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व प्रतिष्ठित नागरिक, बेलोरा मंडळ, खंडाळा मंडळ, त्यानंतर शेबाड़ पिंपरी मंडळ या तिन्ही मंडळातून आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत। आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी पुसद यांना आणि आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की अप्पर तहसीलचा जो दर्जा कायम शेबाड़ पिंपरीला जो शासन मान्य त्यांच्या निकषानुसार दिलेला आहे, ऑलरेडी त्यांनी त्याच्यावर निकष लावून आपल्याला दर्जा दिलेला आहे, तो कायम राहावा, त्याच्यात काही बदल होऊ नये, त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत। आता शेबाड़ पिंपरी या ठिकाणी केवळ सर्व शासकीय ऑफिसेसच नाही तर या ठिकाणी 5-8 किलोमीटरच्या अंतरावर 2 मोठाले साखर कारखाने आहेत, ईसापूर धरण आहे आणि त्या ठिकाणाहून भरपूर प्रमाणात महसुलाची देवाणघेवाण आपल्या पुसद तालुक्याला होते आणि त्यामुळे अप्पर तहसीलचा दर्जा त्या ठिकाणी देणे हे शासनाचा एक निकषानुसार चांगला निर्णय आहे। त्याचे आम्ही सर्वांतर्फे आम्ही या ठिकाणी शासनाचे स्वागत तर केलेच, पण हा काही विरोधी, काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही त्याचा खुलासा या ठिकाणी करण्यासाठी इथे जमलेले आहोत। तसंच एक दुसरा भाग सांगायचं म्हणजे 100% जनतेपैकी 65% जनता ही शेबाड़ पिंपरी मंडळातली आहे आणि ज्या ठिकाणी अप्पर तहसील ऑफिस त्या ठिकाणी शासनाने जे निकषानुसार ते ठरवलेलं आहे की या ठिकाणी द्यायचं आहे, तर 65% जनतेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आणि जवळच 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर बाकीचे मंडळ आहेत, तर त्यांना फार काही अडचण जाणार नाही। कारण शेबाड़ पिंपरीने इतक्या वर्षापासून, स्वातंत्र्य झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्याला कागदपत्र काढण्यासाठी 140 किलोमीटर अंतर कापत गेले, तर हा शेबाड़ पिंपरी मंडळाचा किंवा आपल्या विभागाचा हा अधिकार आहे, त्या ठिकाणी हे मिळायलाच पाहिजे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत। धन्यवाद। NTV 24 के लिए यवतमाळ से अकरम दीवान की रिपोर्ट।